प्रणाम सगळ्यांना. आत्मवंदन. खूप स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या ध्यान सत्रामध्ये. सगळ्यात आधी आपण सगळेजण आपल्या गुरूंचं आणि इष्टदेवतेचं स्मरण करू की आपण आज सगळेजण इथं आहोत, ह्या सत्रामध्ये आलोय. आपण कंटाळा न करता आणि घरातली सगळी कामं उरकून आपण सगळेजण अगदी योग्य वेळेत आपल्याला आपल्या गुरूंनी इथं बसायला आपल्याला प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं, आणि म्हणून आपण इथं आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपण आपल्या हृदयावर लक्ष देऊ. ज्यांना हृदया जाणवत नसेल, छातीवर हात ठेवा दोन्ही. 2-3 मोठे श्वास. आपले हात जिथे स्पर्श करतायत छातीला, तो भाग अनुभव करू. हाताची गरमी, ऊब आपल्याला जाणवत असेल, उष्णता. आता आपल्या हातांना असंच छातीवर ठेवून आपल्या डोळ्यापुढे सगळ्यांनी आपापल्या गुरूंना आणि आपली इष्ट देवता कुठली असेल तिला आणा. ज्या क्षणी आपण अगदी हृदयातून आपल्या डोळ्यासमोर आपल्या गुरूंचा चेहरा आणतो, त्यांना आठवतो, आपली इष्ट देवता आपल्या डोळ्यासमोर येते, त्या क्षणी ते आपल्याशी ऊर्जा रूपाने जोडले गेलेत. आभार व्यक्त करू. आपले अनेक आभार आहेत. आतापर्यंत सगळ्या संकटांमध्ये, सगळ्या रोजच्या संसारामध्ये तुम्ही सतत माझ्यासोबत असता, नामानी असता. मी तुमचं नाम घेते, मला आठवते, तुमची उपासना माझ्याकडून घडतीये, आणि त्याचंच हे फळ आहे की मी आज या साधनेला बसली. त्यासाठी मी तुमचे खूप आभार व्यक्त करते. आजचा दिवस दाखवला त्यासाठी मी परम चैतन्य जे माझ्या शरीरातून वाहते आता या क्षणाला, परमात्मा, त्यांचे आभार व्यक्त करते. माझे श्वास आता चालू आहेत, माझ्या श्वासांसाठी मी परमात्म्याचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. आपला श्वास जाणवतोय का बघा एकदा. आणि आता डोळे उघडू आपण. तर काल मी सगळ्यांना सांगत होते की आपण जर ध्यानाला बसताना आपल्याला जर अडथळा येत असेल, खूप विचार येत असतील मनामध्ये, तर दोन गोष्टी करायच्या. जे मी पण सुरुवातीला जेव्हा मी ध्यानाला सुरुवात केली होती 2-2.5 वर्षांपूर्वी, तेव्हा मी असंच करायचे की ध्यानाला बसल्या बसल्या अनेक दिवसभरात ऑफिसमध्ये काय झालंय, ऑफिसचा गोंधळ, कोण काय म्हंटल, हे खूप विचार येत होते. आणि मग अशा वेळी सगळेजण दोन गोष्टी करायचे: डोळे मिटायचे, नामस्मरण करणं किंवा प्रार्थना करणं, जसं आतमध्ये बसून की मला आज ध्यान लागत नाहीये. जसं आपण बोलतो ना एखाद्याला, तसं आतल्या शक्तीला बोलायचं. मगाशी आपल्याच ग्रुपमधली सुनयना आहे, तर तिचे काही मेसेजेस आले होते मला. तर तिला मी हेच सांगत होते की एक, ती दुसऱ्या देशात आहे, काही गोष्टी, सगळ्याच गोष्टी कुणाला बोलणं शक्य होत नाही. अशा वेळी मी जे करते आणि ज्यामुळे माझं एक कनेक्शन खूप चांगलं असं मला जाणवतं, जेव्हा जेव्हा डोळे मिटून आपण ध्यानाला बसलोय समजा आणि ध्यान लागत नाहीये, अशा वेळी जर काय विचार मला डिस्टर्ब करतोय, काय विचार आहे, चिंता आहे, काळजी आहे, कुणी काही बोललेलं आहे, ते माझ्या मनामध्ये इतकं फिरतंय की माझं ध्यान लागत नाही, तर तो आधी विचार पकडायचा. 2-3 असू शकतात, एकापेक्षा जास्त. डोळे मिटायचं आणि आपल्या परमात्म्याला आतूनच म्हणायचं, आपल्या अंतर्मनाशी बोलायचं की काय असं होतंय, हे परम चैतन्य, की मला हे का, माझी घालमेल होती का, मला शांतता नाही वाटत आहे आतून. हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. आणि तो प्रश्न पडल्यानंतर मग विचारायचं आतमध्येच. थोडा वेळ शांत बसायचं, तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा मिळेल की ह्याचं कारण म्हणजे तू जास्तच विचार करते, ह्याचं कारण म्हणजे अति प्लॅनिंगमुळं, किंवा तुझा विश्वास नाहीये की जे होत आहे, जो कोणी, जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीतून काहीतरी चांगलं घडणार आहे. म्हणजे असे काही आतून आन्सर्स यायला सुरू होतील हळूहळू प्रॅक्टिसनी. पण हे व्हायला लागेल.
आणि ह्याला म्हणतात की, म्हणून आपले संत आणि गुरु काय म्हणायचे की आज जा, आज जा, आज जा, म्हणजे कुठे जा? तर हे आतल्या आपल्या जगात जा. कारण डोळे उघडून मला स्वामी समर्थ नाही दिसणार, त्यांचा फोटो दिसेल, समोर भिंतीवर लावलेला फोटो दिसेल, स्वामींची मूर्ती दिसेल देवघरातली. पण स्वामी जर खरे बघायचे असतील तर ते आत गेले ना, तुम्ही त्यांना बोलवा हृदयावर जाऊन, की स्वामी मला सांगा माझं मन असं का होतंय. आणि मग बघा स्वामी तुम्हाला काय सांगतील. हा अनुभव सगळ्यांनी घ्या. आपले संत गुरु उगाच नाही त्यांनी चरित्रामध्ये एवढं मोठं मोठं लिहून ठेवलं की आज जा, आतलं अंतरंग, अंतरंग. तर हे जे सांगितलं ना अंतरंग, म्हणजे तर हे असे आहे, तुम्ही बाहेर जाऊन फक्त देवाची पूजा कराल, जाऊन देवाला आपल्याला बरं वाटतं, हाताने क्रिया आपली केली की आपल्याला छान वाटतं, फुलं वाहिली देवघरामध्ये छान दिसतं, दिवा लावतो आपण, उदबत्ती लावतो. हे सगळं आपल्या डोळ्यासाठी, म्हणजे आपल्या कसं वाटतं, छान वाटतं बघायला, दृष्टी किंवा हा सेन्स, हे फिलिंग येण्यासाठी. पण खरं खरं जे आहे कनेक्शन ना, ते डोळे बंद केल्याशिवाय येतच नाही. आणि ते डोळे बंद करून जेव्हा आपण बसतो की मला जो प्रश्न पडलाय तो प्रश्न, मी बाहेर स्वामींच्या फोटोकडे तासभर बसेन, त्यांची आरती करेन, पूजा करेन. पण जेव्हा मी डोळे बंद करते आणि स्वामींना बोलवते किंवा गजानन महाराजांना बोलवते किंवा साईबाबांना बोलवते आणि त्यांच्याशी 5 मिनिटं कनेक्शन झाल्या झाल्या त्याचं उत्तर असंच मिळतं. एका दिवसात नाही मिळणार कदाचित, त्याला प्रॅक्टिसने तुम्हाला हळूहळू, जी समजा एका दिवसात पण मिळेल. मी असं पण त्याला रिस्ट्रिक्शन, बंधन नाही घालणार की एका दिवसात नाही मिळणार म्हणून. एका दिवसात सुद्धा मिळेल, पण कधी तितक्या तीव्रतेने आपण जर त्यांना हाक मारली ना, तर त्या पहिल्या दिवशी सुद्धा, ध्यानाच्या पहिल्या दिवशी सुद्धा तुम्हाला तुमची उत्तरं मिळायला लागतील. त्याला काही फार मोठं काही लॉजिक नाहीये त्याच्या मागं. फक्त एवढंच आहे की तितक्या तीव्रतेने आणि विश्वासाने आपण त्यांना बोलवलं आणि तो प्रश्न मनात टाकला. ध्यानाच्या आधी बरीच लोक अशी करतात आमच्या बरोबर जे मास्टर्स असतात, की ध्यानाला बसायच्या आधी प्रश्न टाकतात आणि ध्यान करतात. आणि मग ध्यानामध्ये हळूहळू जसं आपण सबकॉन्शियसला आपल्या कनेक्ट व्हायला लागतो, हळूहळू त्याची उत्तर बाहेर यायला लागतात. मग उत्तर कदाचित एखादं दृश्य दिसेल डोळ्यापुढं, काहीतरी ऐकू येईल, ज्याला ऐकायची ॲबिलिटी. हे सगळं जे येतंय ह्या टाइमला, हे ह्या टाइमलाच का येतंय, हे थोडं सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण आत्ताचा जो काळ आहे तो, जसं सगळेजण सांगतायत, ब्रह्मकुमारीज मध्ये सांगतायत कलियुग संपलंय, सतयुग सुरू झालंय. अजून कुठल्या संस्थेमध्ये सांगतायत की आता सतयुगाची सुरुवात झालीये. हे प्रत्येक संस्था आपापल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते की येणारा काळ हा परिवर्तन घेऊन येतोय. आता कुठल्या प्रकारचं परिवर्तन आहे, काय आहे, तर हे आपल्या चेतनेचं, आपल्या कॉन्शियसनेसचं, आपल्या विचारांचं परिवर्तन आहे. आणि ते कशा पद्धतीने येणार आहे, नॅचरल काही गोष्टी होतील का, अजून काही घडेल का, हे सगळं आपण येणाऱ्या काळावर सोडून देऊ. फक्त आपण तयार व्हायचंय की आपण आता अध्यात्मात आलोय, तर ह्या पद्धतीनेच आपल्याला तयारी ठेवायची, की पुढे जे काही येणार आहे त्याच्यासाठी मी तयार असलं पाहिजे, माझं कुटुंब. आणि मी एकदा तयार झाली की माझ्या कुटुंबाला व्हायब्रेशन्स चेंज करणारी, ऊर्जा बदलणारी मीच आहे. त्यामुळे आपण सुरू करायचं आता, आणि जो येणारा काळ दाखवेल ते दाखवेल, आपण त्यासाठी तयार राहायचंय. आणि ह्यासाठी आपल्या गुरूंना आणि आपल्या इष्टदेवतेला रोजच्या रोज ध्यानामध्ये बोलवणं फार गरजेचं आहे. आणि 40 दिवसाचा हा प्रवास सगळ्यांनी पूर्ण करा आणि मगच ठरवा की काय बदल होतोय माझ्यामध्ये. तर 40 दिवसाचं ध्यान अगदी गरजेचं आहे. 40 दिवस ध्यान केल्यावरच आपल्याला जाणवतो फरक. तर मी तुम्हाला अगदी एक आग्रह करेन की तुम्ही 40 दिवस करा आणि मग तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागतील. रेकी किमान आपण 21 दिवसाची साधना रेकीची करायची. रेकी आणि ध्यानामध्ये हाच फरक आहे. तर दोन गोष्टी आपण करायच्या ज्यांना ज्यांना ध्यान पटकन लागत नाही. पहिली तर गोष्ट, ध्यानाला बसल्या बसल्या पहिली प्रार्थना करायची, जी कुठली आवडती ती, की आजच्या दिवसासाठी थँक्यू, मला आयुष्यात असलेल्या माझ्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी मी तुझे आभार मानते आणि तू माझ्याकडनं आजचं ध्यान करून घे. अशा प्रकारची प्रार्थनेनी सुरुवात करू. त्यानंतर जर दुसरं अजून हे करून पण जमत नसेल, तर आपला हात घ्यायचा उजवा, हा जो भाग आहे तो आपल्या टाळू भागावर 5 ते 6 वेळा प्रेस करायचा. आणि इथं प्रेस केल्यानंतर हा हात थोडा हलकासा वर घेतला की तुम्हाला ते चैतन्य जाणवतं, थोडंसं गरम जाणवेल, काही जणांना गार जाणवेल. आणि मग नंतर इथंच ध्यान लावून एक 5 ते 6 मिनिटं बसायचं. ते ध्यान लावल्यानंतर मग आपले विचार थोडे कमी झालेले जाणवतात. मग आपलं नॉर्मल जे श्वासांवरचं आनापानासती ध्यान आहे ते करू शकतो. आपल्या संस्थेची सगळी लोक हे पिरामिडचा वापर खूप करतात आणि ह्याचे फायदे खूप आहेत. तुम्ही हे वापरायला लागल्यावर तुम्हाला कळेल की हे किती उपयोगाचं आहे ते. मी हे घरामध्ये सुद्धा बनवलेत आणि हे ऑनलाईन पण मिळतात. फार काही महाग नाही येते. तर प्लास्टिकचे पण आहेत ह्याच्यामध्ये. आणि हे आपल्या संस्थेचं कुठेही ध्यान असेल तर ते देतात, सगळ्यांना वाटतात. तर असे हे पिरॅमिड आहेत, ह्याचे अनेक उपयोग आहेत.
आणि ह्याचे प्रयोग खूप केले गेलेले आहेत. इजिप्त मधला पिरॅमिड जो आपल्याला सगळ्यांना माहित असेल, तर त्या पिरॅमिड पासून ह्याची कॉन्सेप्ट आपल्या पत्रीजींनी आपल्या ध्यानामध्ये वापरली. हे आपल्या संस्थेचे संस्थापक आहेत सुभाष पत्री सर, ब्रह्मर्षी पितामह सुभाष पत्रीजी, जे आता नाही आहेत. तर त्यांनी हा कॉन्सेप्ट आपल्या संस्थेमध्ये आणला की जेव्हा आपण ध्यानाला ह्याच्या खाली बसतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये 3 पटींनी जास्त वैश्विक ऊर्जा येते, असं त्याच्या मागचं लॉजिक आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. आपण जिथं कुठं आहोत तिथं आपण ध्यानासाठी तयार होऊ. आपलं शरीर, आपलं मन शांत आणि स्थिर करून आपल्या वास्तूमध्ये, ज्या खोलीमध्ये आपण बसलोय त्या घराचे आभार व्यक्त करून आपण आजच्या ध्यानाची सुरुवात करू. अगदी सावकाश आपण मोठे श्वास 2 घेऊ. आपल्या नाकातून मोठा श्वास घ्यायचा, पोटामध्ये हवा भरून घ्यायची आणि सोडताना तो श्वास आपल्या तोंडावाटे बाहेर सोडायचा. तोंडातून श्वास बाहेर सोडत असताना पूर्ण रिलॅक्स आणि स्थिर व्हायचा प्रयत्न करू. आपलं मन दिवसभर जिथं जिथं फिरून आलंय, अनेक विचारांमध्ये भूतकाळात आणि भविष्यात गेले, त्या मनाला आत्ता या क्षणामध्ये आणू. आपल्या विचारांना सध्या पुरता आराम देऊ. आणि आपलं सगळं लक्ष आपल्या विचारांमधून काढायचंय. मी कोण आहे, मी काय केलंय सकाळपासून, भूतकाळात माझ्या बरोबर काय घडलंय, उद्या काय घडणार आहे, या सगळ्यांमधून माझं सगळं चित्त पूर्णपणे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर मी घेऊन येते. अगदी सहज सोपं असं आपलं ध्यान. ही श्वासांची शक्ती आपली चक्र आपोआप संतुलित करायला सुरुवात करते. मला काही नाही करायचंय, फक्त माझ्या श्वासांवर लक्ष देऊन बसायचं. बाकी जे करायचं ते सगळं वैश्विक शक्ती माझ्या शरीरात जाऊन, माझ्या सगळ्या ऊर्जा शरीरांमध्ये जाऊन आपोआपच करते. माझं काम मी प्रामाणिकपणे पार पाडते. नाकातून कसा श्वास आत जातोय, घशातून उतरतोय, छातीतून खाली उतरतोय, पोटाकडे जातोय, की फक्त छातीतूनच पुन्हा बाहेर पडतोय, हे बघायचं काम माझं. ते मी करते. माझं चित्त, बुद्धी, चेतना ते काम करते. आणि मी कोण आहे, मी एक तिसरी व्यक्ती आतमध्ये बसून, मी चेतना आहे जे श्वासांकडे बघते. असे श्वास आत बाहेर करतायत. माझ्या त्या मन नावाच्या यंत्रामध्ये कुठले विचार येत आहेत, हे मी तिसरी व्यक्ती माझ्या आतमध्ये बसून बघते सगळं आरामात. आय एम ऑब्झर्विंग माय थॉट्स. काय विचार येत आहेत, आले तरी पुन्हा पुन्हा मी स्वतःला, माझ्या बुद्धीला श्वासांवर घेऊन जाते.
मी प्युअर कॉन्शियसनेस आहे, शुद्ध चेतना म्हणजे मी. ही चेतना, ही बुद्धी जी आता माझ्या श्वासांकडे बघायचं काम करते, अनुभव करते. श्वासांचा स्पर्श, गती, त्यांची ये-जा, प्रवास, आणि शांत होत जाते. प्रत्येक श्वासाला अजून शांत, अगदी खाली खाली जात. शून्य विचार. पुढचे काही क्षण ह्याच अवस्थेत एकरूप होऊन जाऊ, आपल्या श्वासांसोबत एक होऊन जाऊ. मी म्हणजेच श्वास.
आपल्या नैसर्गिक श्वासामध्ये कोणताही बदल करायचा नाही. जसा येतोय आणि जातोय त्याला फक्त बघायचं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आपोआप आपलं मन शांत होत जातं. आपण फक्त लक्ष ठेवून राहायचं, एक एक श्वासाच्या मागे पूर्ण लक्ष. शांत, स्थिर आणि परम चैतन्याशी जोडलेली चेतना आहे. माझा आत्मा परमात्म्याशी श्वासांनी जोडला गेलाय. हे नातं घट्ट आहे. त्याचं अस्तित्व माझ्या आतमध्ये मला जाणवतंय. श्वासांच्या रूपाने ही शांती, परम शांती, माझ्या श्वासांची शांती मला जाणवतीये. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. मी आणि तो परमात्मा वेगळे नाहीयेत. माझा जीव आणि तो शिव, आम्ही एकच आहोत. मीच तो ब्रह्म आहे.
माझ्या आतच तो सदाशिव आहे. प्रत्येक श्वासानी मी त्याच्या अजून जवळ जाते, अजून जवळ, अजून शांत, अजून दैवी. माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत माझे श्वास माझ्या सोबत आहेत, पण मला त्याची जाणीव आत्ता या क्षणामध्ये सगळ्यात जास्त होती. श्वासांची प्रत्येक हालचाल मला जाणवते. नाकातून सहज कोमल आत जाणारे श्वास पुढच्या क्षणाला पुन्हा बाहेर पडताय. आणि पुन्हा एक श्वास अलगद आत जातो. मी हे सगळं जवळून बघते, अनुभवते, आणि माझं मन पूर्ण शांत होत जातं. शेवटची 2 मिनिटं मी एकरूप झाली माझ्या श्वासांसोबत. शून्य विचार,
आपण सगळेजण आजच्या या ध्यान सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडू आणि आभार व्यक्त करू परमात्म्याचे. आपल्या सर्वांचे अनेक आभार.